मुंबईत सर्व घटकातील मतदारांकरता भाजपचं मायक्रो प्लॅनिंग सुरू झालंय। विविध स्तरातील मतदारांना साथ घालण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। भाजपकडून विविध समाज आणि संघटनांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भंडारी समाज, रेल्वे प्रवासी भजन मंडळ याखेरीज रेल्वे कामगारांसोबतही अमित साटम यांनी सहभोजन केलेलं होतं। त्यामुळे मतदारांना साथ घालण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। मतदारांकरता भाजपचं मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय। भंडारी समाज आणि रेल्वे प्रवासी भजन मंडळासोबत देखील भाजपकडून मेळावा घेण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, बऱ्याच निवडणुका राज्यात पार पडल्या, पण तेव्हा भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगची आवर्जून चर्चा झाली। मुंबई महापालिका निवडणूक सुद्धा त्याला अपवाद नाही। निश्चितच लागवी, कारण आपण विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलं असेल वेगवेगळ्या समाज घटकांसोबत, मग डब्बा पार्टी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भेटीगाठी असतील, त्याचा प्रत्यय आता मुंबई महापालिकेत सुद्धा येतोय। मुंबई महापालिकेत दोन प्रकारे आता भाजप वेगवेगळ्या समाज घटकांना साथ घालतंय। एक म्हणजे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत, मग त्याच्यामध्ये ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मराठा बांधव असतील, आणि दुसरीकडे जे वेगवेगळे काम करणारे कामगारांचे घटक आहेत, मग त्यामध्ये याआधी रेल्वे हमालांसोबत संवाद साधणं असेल, आज रेल्वे प्रवासी भजन मंडळांसोबत संवाद साधणं असेल, येत्या काळामध्ये सफाई कामगार असतील, बेस्ट कामगार असतील, टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, यांच्या मोठ्या प्रमाणात भेटीगाठी घेऊन भाजप या प्रवर्गांना आता हात घालू इच्छित आहेत। कारण हे छोटे छोटे घटक आहेत जे मतदारासाठी मोठ्या संख्येने मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि म्हणूनच भाजपचं विकासाचं मॉडेल मुंबईसाठी त्यांना समजावून सांगताना त्यांची मतही अगदी चेतन, मुद्दा लक्षात घेतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।